दैनिक लोकसत्ता दिनांक 15 मे 2025 संपादकीय गुण आणि गुणवत्ता। त्यामुळेच अशा भरघोस गुणाकडे डोळसपणे बघितले पाहिजे। 10वीचे गुण आणि त्याची वैयक्तिक किंवा कौटुंबिक स्तरावर होणारी कौतुक भरली चर्चा यांना केवळ बेस्ट 5 आणि अंतर्गत गुणांकनाचा आधार असून कसे चालेल। 10वीचा निकाल नेहमीप्रमाणे लागला म्हणजे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळ जे 10वीची परीक्षा घेते त्यांनी या निकालाची वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगितली असली तरी गेल्या साधारण दशकभराचा विचार करता निकालात फार काही वेगळे दिसते आहे असे नाही। तशी 12वी प्रमाणे गेल्या वर्षीपेक्षा निकालात 1.71% घट नोंदवली गेली आहे, पण 10वीच्या निकालातील ही वाढ घट गेली 4-5 वर्ष माफक प्रमाणात वर खाली होतच राहिली आहे। शिवाय यंदा निकालाची टक्केवारी घटण्याचे एक कारण म्हणजे राज्य मंडळाने 12वी प्रमाणे 10वीच्या परीक्षेच्या वेळी राबवलेले कॉफी मुक्त अभियान हेही आहेच। ते स्वागतार्ह, कारण कॉफी न होणे हा हेतू असलाच पाहिजे। निकाल असा नेहमीप्रमाणे लागला असेल तर त्यावर भाष्य का असा प्रश्न पडू शकतो। त्याचे उत्तर प्रश्नातच आहे, कारण निकाल नेहमीप्रमाणे लागणे यात 10वीतून पुढे 11वीत जाणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना या निकालातून त्यांच्या क्षमतांचा निश्चित अंदाज देता न येणे हे पुन्हा पुन्हा होत आहे। आधी यंदाच्या निकालातील काही महत्त्वाच्या आकडेवारीबद्दल आणि नंतर ही आकडेवारी आणि विद्यार्थ्यांच्या क्षमता यांचा घातला जात नसलेला मेळ याबद्दल। तर आकडेवारी सांगते आहे की यंदा 211 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळाले आहेत। 90% अधिक गुण मिळालेले 81,809, 85 ते 90% मिळवलेले 1,11,878, 80 ते 85% गुण मिळालेले 1,39,000 आणि 75 ते 80% गुण मिळालेले 1,56,375 विद्यार्थी आहेत। इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले आहेत त्यांचे सर्वात आधी अभिनंदनच। कुणी काहीही म्हणो, आपल्याकडे अजूनही 10वीला किती गुण मिळाले या प्रश्नाच्या उत्तराला वलय आहेच। आधीच्या पिढीसाठी गुणाचा हा फुगवटा डोळे दिपवणारा पण त्याच जोडीने अभिमानाने ऊर भरून जाणाराही असतोच। गेल्या साधारण दशकभराच्या काळात हे दिपलेले डोळे वाढले, कारण भरघोस गुण मिळवणारेही वाढले। या सगळ्यांचे पुढे काय होते हा कळीचा प्रश्न आणि म्हणूनच गेल्या साधारण दशकभरापासून निकालाचे हे वैशिष्ट्य जाणवत असले तरी त्यावर भाष्य आवश्यक, ते दरवर्षीही आवश्यक, कारण या चक्रात आलेल्या 10वीचा विद्यार्थी आणि त्याचे पालक दरवर्षी नवीन असतात। भरघोस गुण मिळवण्याचे एक सरळ कारण आहे बेस्ट 5 पद्धत। एकूण विषयातील 5 सर्वोत्तम गुण मिळालेल्या विषयाची टक्केवारी ही 10वीची अंतिम टक्केवारी म्हणून गणली जाऊ लागली तेव्हा साहजिकच भरघोस गुण मिळवणाऱ्यांची संख्या वाढली। ही बेस्ट 5 पद्धत आणण्याचे एक कारण होते, ते म्हणजे राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांची 11वी प्रवेशावेळी आघाडीच्या कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशासाठी केंद्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांशी होत असलेली स्पर्धा। प्रवेशावेळी गुणाचे समीकरण करूनही इतर मंडळाचे विद्यार्थी बेस्ट 5 मुळे पुढे जात, म्हणून राज्य मंडळानेही बेस्ट 5 चे तत्व आणले। अर्थात त्यानंतर नजीकच्या भूतकाळात त्या केंद्रीय शिक्षण मंडळाने त्याच्या एकूणच परीक्षा पद्धतीत प्रश्नात मूल्यमापनात केलेले बदल आपण अजूनही आत्मसात करू शकलेलो नाही हा भाग अलहिदा। पण आपल्याला जे टप्प्याटप्प्याने CBSEच्या धर्तीवर अभ्यासक्रम, वेळापत्रक असे सगळेच आणावायचे आहेत त्यात हा सगळा भाग येईल अशी किमान आशा करू। यंदाच्या निकालापुरते बोलायचे तर मात्र त्यातील भरघोस गुणात गेल्या काही वर्षाप्रमाणे बेस्ट 5चा मोठा हात आहे हे वास्तव। बेस्ट 5ला आणखी एक जोड आहे ती अंतर्गत गुणाची। 10वीच्या विषयाच्या प्रात्यक्षिक तोंडी परीक्षांचे 20 गुण शालेय स्तरावर दिले जात असल्याने ते शक्यतो पैकीच्या पैकी असतील याची काळजी अलीकडे प्रत्येक शाळा घेते। शेवटी शाळेलाही 100% निकाल लावायचा असतो। या अंतर्गत गुणाचाही भरघोस
गुणात मोठा वाटा आहे. इतकेच नाही तर कला, क्रीडा, NCC, स्काउट, गाईड यात सहभागी होणाऱ्यांना या सहभागासाठी अतिरिक्त गुण मिळतात. सवलतीचे म्हणून मिळणारे हे गुण फुगवट्यात आणखी भर घालणारे. यंदा 2,46,602 विद्यार्थ्यांना ते मिळाले. व्यक्तिमत्व विकासाला पूरक म्हणून या उपक्रमाकडे पाहण्याऐवजी अतिरिक्त गुणासाठी अशा उपक्रमातील सहभाग वाढत असल्याचे यंदाचे निरीक्षण. त्यामुळेच यातील कला, क्रीडा प्रकारात पुढे करिअर करणारे किंवा चमकणारे खरेच किती असतील हा प्रश्न ऑप्शनला टाकलेलाच बरा. अलीकडे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांमध्येही गमतीने असे म्हटले जाते की अंतर्गत गुणाच्या खिरापतीमुळे प्रत्यक्ष लेखी परीक्षेला 80 पैकी जेमतेम 15-20 गुण मिळाले तरी विद्यार्थी उत्तीर्ण होत असल्याने 10वीची परीक्षा अनुत्तीर्ण होणे आता अधिक अवघड आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनाही आवडणाऱ्या परीक्षाद्वारे केले जाणारे मूल्यमापन व्यवस्थेने या पातळीवर आणून ठेवले आहे. अशा वेळी भरघोस गुणाचे अन्वयार्थ अधिक सजगपणे लावणे आणखी आवश्यक ठरते. 10वीची परीक्षा भरघोस गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि पालकांच्या करिअरच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पडू लागली असतील तर त्यात काही वावगे नाही. मुद्दा इतकाच की या उज्ज्वल भविष्य घडविणाऱ्या करिअरच्या वाटेवर चालण्यासाठी पाऊल टाकताना पडलेले गुण आणि त्या विद्यार्थ्यांची त्या त्या विषयातील गुणवत्ता यांचा मेळ घातला गेला आहे का हे तपासले जाते का? आधी म्हटले तसे 10वीला किती गुणला जसे आपल्याकडे वलय आहे तसे इतके गुण म्हणजे आता पुढे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय वा फार तर CA रस्ता अशा पालुपदालाही अजून वलय आहे. त्यात आणखी भर पडली आहे ती फॉरेन्सिक अकाउंटंट, डिझायनर, वैमानिक जैवतंत्रज्ञ, अवकाशवीर वगैरे स्वप्नांची. अशी स्वप्ने पाहणेही वाईट नाही. प्रश्न आहे तो 10वीचे गुण आणि त्याची वैयक्तिक वा कौटुंबिक स्तरावर केलेली कौतुक भरली चर्चा अशा स्वप्नांची वास्तवाला धरून पायाभरणी करतात का? हा अगदी साधारण उदाहरण घ्यायचे तर केवळ 80% अधिक गुण मिळालेले म्हणून विज्ञान शाखेला प्रवेश घेणे उत्तम इतके सरधोपट गणित मांडून चालत नाही. त्या विद्यार्थ्याचे व घरच्यांचे मुलाने अभियंता व्हायचे स्वप्न जरूर असेल, पण त्याच्या 10वीच्या गुणासाठी धरल्या गेलेल्या बेस्ट 5 विषयात गणित विषयातच कमी गुण मिळाल्याने धरला गेला नसेल तर मुळात अभियांत्रिकीच्या प्रवेश परीक्षेची तयारी किती अवघड जाणार आहे याची तयारी त्याने आणि घरच्यांनी केलेली बरी असा हा मुद्दा आहे. त्याही पुढे जाऊन अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयातच काय IIT सारख्या संस्थाही खालावलेली कॅम्पस भरती, पुढे वेगवेगळे टप्पे उत्तीर्ण होत अंतिमतः एकूणातील जेमतेम 5% विद्यार्थ्यांना साधणारे CA, UPSC साठी झटणाऱ्या काही लाखातून प्रत्यक्ष यशस्वी होणारे काहीशे, 5 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करूनही मास्टर्स केल्याशिवाय पर्याय न राहिलेले वैद्यकीय क्षेत्र अशा वास्तवांचे आकलन जितके लवकर होईल तितके बरे. या आणि एकूणच सगळ्या क्षेत्रात उभे राहिलेले कृत्रिम प्रज्ञेचे आव्हान हा याचा आणखी नवा आयाम. कृत्रिम प्रज्ञा म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात AI. 10वीचा निकाल दरवर्षी वेगवेगळा पालकांना भरघोस आनंद देत असला तरी अशा भरघोस गुणाकडे डोळसपणे बघितले पाहिजे हा सगळ्यांचा मतितार्थ. यंदा जसे 10वी 100% मिळालेले 211 विद्यार्थी आहेत तसे गेल्या काही वर्षातही कमी अधिक प्रमाणात असेच अनेक विद्यार्थी 100% गुण मिळवत आहेत. या 100% वाल्यापैकी कितींचे नवोद्योग उभे राहतात, किती शास्त्रज्ञ म्हणून नावाजतात, किती मोठ्या कंपन्यात मुख्य पदावर पोहोचतात याचाही कधीतरी शोध घ्यायला हवा. आज तरी या क्षितिजावर फारशी मराठी नावे झळकताना दिसत नाहीत. 10वीचे गुण आणि करिअरची गुणवत्ता यातील सांगड घालताना हेही लक्षात ठेवायला नको का? वाचक स्वर RB गोरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. धन्यवाद.